आज आपण एक गोष्ट पाहणार आहोत. आपल्याकडे जेवढं काही ज्ञान आहे, त्या ज्ञानाचा कसा आणि कुठे वापर करायचा, हे आज आपण या गोष्टीमधून शिकणार आहोत. चला तर गोष्टीला सुरुवात करूया. गोष्टीचे नाव आहे द एम्प्टी कप, म्हणजे रिकामा कप. A learned scholar traveled far to visit a famous Zen master, eager to discuss philosophy and prove his own knowledge. एक विद्वान पंडित एका प्रसिद्ध जैन गुरूंना भेटण्यासाठी दूरवरून प्रवास करून आला. तत्वज्ञानावर चर्चा करावी आणि आपले ज्ञान दाखवावे अशी त्या पंडितांची तीव्र इच्छा होती. As they sat down, the scholar immediately began talking about all the books he had read. ते दोघे बसताच ते पंडित लगेच त्यांनी वाचलेल्या किंवा त्यांना ज्ञान असलेल्या पुस्तकांबद्दल बोलायला सुरुवात करतात. द थिअरीज ही न्यू अँड द आयडियाज ही हॅड मास्टर्ड. त्यांना माहीत असलेल्या सिद्धांताबद्दल आणि त्यांनी आत्मसात केलेल्या कल्पनांबद्दल ते सांगायला सुरुवात करतात. ही स्पोक विदाउट पॉज, बेअरली लेटिंग द मास्टर गेट अ वर्ड इन. ते पंडित न थांबता बोलत राहिले. गुरूंना बोलण्यासाठी क्षणभरही संधी दिली नाही. द झेन मास्टर क्वाइटली बिगॅन प्रिपेरिंग टी. ते झेन गुरु शांतपणे चहा बनवू लागले. ही पुअर टी इन टू द स्कॉलर्स कप अँड केप्ट पुअरिंग. द कप फिल्ड टू द ब्रीम बट द मास्टर डिडंट स्टॉप. त्यांनी पंडिताच्या कपात चहा ओतायला सुरुवात केली आणि ओततच राहिले. कप काठोकाठ भरला तरीही गुरु थांबले नाहीत. टी स्पिल्ड ओव्हर द साइड्स onto the table and dripped onto the floor. चहा कपातून बाहेर सांडू लागला, टेबलावर पडला आणि जमिनीवर टिपकू लागला किंवा जमिनीवर सांडू लागला. Stop, the cup is full, the scholars shouted. No more will go in. थांबा, कप भरला आहे, ते पंडित ओरडले. आता अजून काहीही आत जाणार नाही, म्हणजे त्या कपामध्ये आणखी चहा बसणार नाही, असं ते गुरूंना सांगतात. द मास्टर सेट डाऊन द टीपॉट अँड स्माइल्ड. गुरूंनी चहाचे भांडे खाली ठेवले आणि हलकेच हसले, म्हणजे थोडेसे ते हसले. लाईक धिस कप, ही सेड कामली, यू आर फुल ऑफ युअर ओन ओपिनियन्स अँड नॉलेज. या कपासारखेच ते शांतपणे म्हणाले, तू तुझ्या स्वतःच्या मतांनी आणि ज्ञानाने भरलेला आहेस. हाऊ कॅन आय शो यू झेन अनलेस यू फर्स्ट एम्प्टी युअर कप. जोपर्यंत तू आधी तुझा कप रिकामा करत नाहीस, तोपर्यंत मी तुला झेन कसा शिकवू, असं ते गुरु त्या पंडिताला म्हणतात. द स्कॉलर सॅट इन सायलेन्स, फायनली अंडरस्टँडिंग. ते पंडित शांत बसले आणि शेवटी त्यांना त्या गोष्टीचा अर्थ समजला. आता आपण गोष्टीचं तात्पर्य पाहूया. इफ युअर माइंड इज ऑलरेडी फुल ऑफ ॲझम्पशन्स, ओपिनियन्स अँड सर्टनिटी, देअर इज नो रूम फॉर लर्निंग समथिंग न्यू. जर तुमचे मन आधीच गृहीतके, मते आणि खात्रीने भरलेले असेल, तर नवीन काहीही शिकण्यासाठी जागाच उरत नाही. टू ट्रूली ग्रो अँड लर्न, यू मस्ट फर्स्ट बी विलिंग टू लेट गो ऑफ व्हॉट यू थिंक यू ऑलरेडी नो. खरोखर आपले ज्ञान वाढवायचे आणि शिकायचे असेल, तर आपण आधी आपल्याकडे जे काही आहे, म्हणजे आपल्याला जे काही माहिती आहे असे वाटत असेल, तर ते सोडण्याची तयारी ठेवली पाहिजे. अप्रोच लाईफ विथ अन ओपन माइंड, एम्प्टी युअर कप सो इट कॅन बी फिल्ड विथ फ्रेश अंडरस्टँडिंग. जीवनाकडे उघड्या मनाने पहा, तुमचा कप रिकामा करा, म्हणजे तो नव्या समजुतीने भरू शकेल. म्हणजेच नेहमी जुन्या गोष्टी विसरून नवीन गोष्टी शिकत राहा, जेणेकरून तुम्ही आयुष्य चांगल्या पद्धतीने जगू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही या गोष्टीमधून आणखी काय शिकलात हे कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.